तुम्हाला समोर एक विकलीचा चार्ट दिसत असेल. डाव्या बाजूला युरो USD आणि उजव्या बाजूला USD INR दिसत असेल. जेव्हा युरो USD खाली जातो तेव्हा USD INR वर जातो आणि जेव्हा युरो USD वरती जातो तेव्हा USD INR खाली जातो. USD INR आणि युरो USDच्या बरोबर निफ्टीचा चार्ट लावला तर USD INR आणि निफ्टीचा ट्रेंड अप दिसत आहे आणि युरो USDचा ट्रेंड डाऊन दिसत आहे. असं का झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यासाठी मी तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्या भागात समजवले होते की निफ्टीची मुवमेंट USD INR पेक्षा जास्त होते. याचमुळे तुम्हाला दोन्ही चार्टवर अप ट्रेंड दिसत आहे. जेव्हा युरो USD अप जातो तेव्हा निफ्टी डाऊन जातो आणि निफ्टी अप साईड जातो तेव्हा युरो USD डाऊन जातो, कारण युरो USD आणि USD INR वेगळ्या दिशेला चालतात, काम करतात.